नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येक माणसाचं जन्म आणि मृत्यू ह्या तारखा माहीत नसतात। जन्माला कधी यायचं आणि मृत्यू कधी पावणार आहे हे कुणालाही माहिती नाही मित्रांनो। आणि मधलं अंतर असतं ते जीवन आहे आणि ते जीवन आपल्या हातात आहे। कारण वेळ वाढवता येत नाही, कमी करता येत नाही। हे आपल्या आयुष्याची वेळ आपल्याला कधी वाढवता येत नाही आणि कमी करता येत नाही, परंतु जे मिळालेलं आहे निसर्गाने दिलेलं ते किती उरले ते पण माहीत नाही। परंतु मित्रांनो, ते आयुष्य कसं घालवायचं, लोकांचा फायदा करून स्वतःचा फायदा करून सत्यानं का कसं, हे आपल्या हातात आहे मित्रांनो। आता गेली 25 वर्ष झालं LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करत आहे। असं निदर्शनास येते की आम्ही जी प्रत्येकाला इन्कम सिक्युरिटी देतो, इन्कम प्रोटेक्शन देतो, रिप्लेसमेंट ऑफ इन्कम देतो आणि सेविंग बचत करण्यासाठी आम्ही बऱ्याच व्यक्तीला प्रबोधन करतो किंवा त्यांना माहिती देतो मित्रांनो। त्यांना मार्ग सांगतो, संकटातून निघण्याचा मार्ग। परंतु बरेच अशी व्यक्ती आहेत की त्या मार्ग फक्त ऐकून घेतात आणि ॲक्शन उचलत नाहीत मित्रांनो। कसं असतं, चांगल्या गोष्टी सगळ्या व्यक्तींना कळत असतात। भारतामध्ये काय जगामध्ये प्रत्येकाला चांगलं वाईट कळत असतं मित्रांनो। प्रत्येक माणूस हुशार आहे, आमचा असं आक्षेप नाही किंवा आमचा असा विरोध नाही की कळत नाही असं नाही, परंतु कळून पुन्हा बरेच व्यक्ती इम्प्लिमेंट करत नाही, टाळाटाळ करतात, उशीर करतात। जसं गुटखा, दारू, गोवा, नशेचे जे पदार्थ आहेत ह्याच्यापासून नुकसान होतं हे प्रत्येकाला माहिती आहे। त्याच्यावर चित्र लिहिलेले, मराठीत सगळ्या भाषेमध्ये लिहिलेले, परंतु तरी का खाल्ले जातात मित्रांनो? ह्याचं एक कारण आहे की त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला आलेले नसतात। आता 99% लोकांचं असंच आहे की ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो त्यावेळेस त्याची तयारी करणे। अशा गोष्टीमुळे तर भारताची लोकसंख्या वाढलेली आहे मित्रांनो। पूर्वी 15, 16, 18, 20, 5, 6 मिनिमम 5-6 मुलं राहायची। आपण जुना काळ काढा ना, 30, 40, 50 वर्षापूर्वीचा मिनिमम अर्धा डझन तर राहायचे। 4, 5, 4च्या तर कमी कुणालाच नव्हती। मग त्यावेळेस कसं होतं, तो काळ चांगला होता मित्रांनो आणि पुढचा भविष्याचा विचार केला नाही आणि अज्ञान पण होतं, निरक्षरता होती, लोक जास्त शिकलेली नव्हती आणि शिक्षण एवढ्यासाठीच असते की आपली प्रगती होण्यासाठी। आता त्याचा वापर बरेच लोक म्हणतात नोकरी नाही लागली की शिक्षणाचा फायदा नाही झाला, हे चुकीचं आहे मित्रांनो। तसं नसतं। शिक्षण, नोकरी मिळणं हा एक मधला एक बेनिफिट आहे। जसं कोरोनामध्ये एखाद्याला कोरोना झाला तर दुसऱ्याला व्हायचा तो आणि त्याच्यापासून नुकसान व्हायचे। हे साईड इफेक्ट गुड आणि बॅड असे असतात। प्रत्येक गोष्टीला चांगले वाईट परिणाम असतात, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे घडत असतं। तर मित्रांनो, त्या काळी शिक्षण नसल्यामुळे पण बऱ्याच गोष्टीची म्हणजे फ्युचरचं एवढं लक्षात येत नव्हतं लोकांच्या आणि परिस्थिती चांगला काळ असल्यामुळे असा काळ निर्माण होईल असं कोणाला वाटलं नव्हतं। परंतु कसं आहे मित्रांनो, अभ्यास केल्यावर कळतं। जसं संशोधन केलं जातं ना, किंवा एखाद्या रुग्णाला कुठला आजार आहे बघण्यासाठी टेस्टच केले जातात, ब्लड टेस्ट केलं जातं, एक्सरे काढला जातं, MR काढला जातं आणि काही तपासण्या आहेत वेगवेगळ्या। तसंच आहे मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला माहिती नसतं। जसं आपण आपली दृष्टी काही मर्यादेपर्यंतच दिसतं ना आपल्याला, त्यासाठी दुर्बीणचा आपण वापर करतो कोणी लांबचं दिसण्यासाठी। तसंच आहे, काही इन्स्ट्रुमेंट, काही हत्यारं असतात। जसं आता मोबाईल आहे, ऑनलाईन मीटिंग होतात। पूर्वी होते का Google Pay, PhonePe आपण पैसे देवाणघेवाण करतो, पूर्वी नव्हतं। टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट होत आहे, त्या हिशोबानं त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजी पण नव्हती आणि बऱ्याच वेळेस चांगला काळ असल्यामुळं पुढचा कोणी विचार केला नाही आणि भारताची लोकसंख्या भरमसाठ वाढली। आता जगामध्ये भारताची लोकसंख्या नंबर 1 आहे मित्रांनो। लोकसंख्या वाढल्यानंतर काय परिणाम होतात हे थोड्याफार प्रमाणात बऱ्याच जणांना माहिती आहे, सरकारला पण माहिती आहे, परंतु ते कंट्रोल कसं करायचं? कारण भारतात लोकशाही आहे। आजसुद्धा मी यूट्यूब चॅनलवर बरेच व्हिडिओ टाकत असतो आणि बरेच काही लोक बघतात, काही बघत नाहीत आणि इम्प्लिमेंट किती करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण कसं असतं, जन्म आणि मृत्यू हा मधलं जे अंतर आहे जीवन, त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, चांगला आहार घेतला पाहिजे। हे मित्रांनो आपल्या स्वतःच्या हितासाठी असतं आणि त्याचे साईड इफेक्ट समाजाला, देशाला, आपल्या राज्याला होत असतात त्याचे साईड इफेक्ट। आता कसं आहे, ॲट फर्स्ट सर्वप्रथम आपल्याला त्याचा फायदा किंवा तोटा होतो, म्हणून नेहमी चांगल्या मार्गातून त्रास होईल। जसं आपल्या महात्मा गांधीनं देश स्वतंत्र केला 80च्या माध्यमातून, शांतीच्या मार्गातून देश स्वतंत्र केला, म्हणजे एवढी मोठी अचिव्हमेंट केलेली आहे। आपल्याला तर आपली विकास करायची, प्रगती करायची, परंतु शांत डोक्यानं आणि फळाची अपेक्षा
लवकर न करता जर तुम्ही काम केलं प्रामाणिकपणे तर मित्रांनो यश येतं, हे नक्की मी अनुभवाने सिद्ध केलेलं आहे. मित्रांनो, मला 50,000 रुपये एका कोऑपरेटिव्ह बँकेनं 2004 साली मला लोन दिलं नव्हतं मित्रांनो. परंतु मला सांगा, आता 21 वर्षाचा काळ झालेला आहे, 21 वर्ष संपलेलं आहे, आता 2025 आहे. माझं स्वतःचं लाईव्ह उदाहरण सांगतो. मला 50,000 रुपये लोन दिलं नाही. माझ्याकडे ITR होते, मी प्रामाणिकपणे होतो, सगळं होतं. परंतु आपल्याला कसं आहे, सध्या कलियुग आहे, कलियुगामध्ये चांगल्या गोष्टीला महत्त्व नसतं, हे आम्ही अनुभवानं सिद्ध केलेलं आहे मित्रांनो. माझ्याकडे ITR होते, माझ्याकडे गॅरंटर गव्हर्नमेंट होते, सगळं काय असून मला 50,000 रुपये लोन दिलं नाही मित्रांनो. आज 21 वर्षानंतर मला 50 लाख रुपये लोन मिळते. म्हणजे माझं वय वाढलं की नाही, वय वाढल्यावर लोन कुठली बँक देत नाही. आणि मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये माझ्या 56 पॉलिसी आहेत. मी हे का सांगतो आहे की प्रत्यक्ष मी हे केलेलं आहे, सक्सेस झालेलो आहे आणि माझ्यापेक्षा जास्त सक्सेस व्हावे अशी माझी इच्छा आहे प्रत्येकजण. परंतु मित्रांनो, आपल्याला काही नियमाचं पालन करावं लागतं, मेहनत करावं लागते आणि सातत्यानं करावं लागते. बघा ना, ज्यावेळेस आपण चालतो रोडने, त्यावेळेस आपण पावलं पुढे पुढे टाकतो का मागं मागं टाकतो? तुम्ही एक पाऊल पुढे टाका, एक पाऊल मागं टाका, तुम्ही जाग्यावरच राहणार. जसं एखादी गाडी बघा, गाडीचं टायर कुठं तर मातीमध्ये फसतं आणि ती टायरसारखं फिरतं, परंतु पुढे नाही जात गाडी. हे असंच आहे मित्रांनो. ही छोट्या छोट्या गोष्टी वाटतात आपल्याला, परंतु आपल्यावर फार मोठे परिणाम होतात आपल्या आयुष्यावर आणि ते पुन्हा बदलता येत नाहीत. जसं काही विद्यार्थी 1-2 मार्कावरनं त्यांना ॲडमिशन मिळत नाही, नोकरी जाते, परंतु त्यांना नंतर लक्षात येऊन उपयोग होत नाही. कारण नंतर मार्क आपल्याला जाऊन परत शाळा कॉलेजमध्ये जाऊन परत परीक्षा देऊन मार्क घेता येत नाही मित्रांनो, आणि त्याला व्हॅल्यू पण राहत नाही. बघा, रिपीटर जे मुलं असतात, 2-2, 3-3 वर्षे एका वर्गात असतात, त्यांना पुढे एवढं इम्पॉर्टंट मिळत नाही. आणि कसं होतं, एक तुमची इमेज तयार होते की तुमचं गुणवत्ता काय हे तुमच्या सर्टिफिकेटवरून तयार होतं. मार्क मेमो आहे तुमचं, काय तुमचे TC असते, त्याच्यावर वर्तणूक लिहिलेली असते, ह्याच्यावरून तुमचे एकंदरीत काही सगळं काही इंटरव्ह्यू घेणाऱ्याला कळतं आणि त्याच्यावर कंपनी ठरवत असते मित्रांनो, ॲडमिशन द्यायचं किंवा नोकरी द्यायचं, अनेक काही गोष्टी आहे. नंतर आपण आपलं स्किल वाढवून करेक्शन करू शकतो, हा भाग वेगळा आहे. परंतु एक छाप पडते आपल्या, एक मार्क मेमो बघितला, पर्सेंटेज बघितलं ॲडमिशनला किंवा नोकरीला कुठं पण. आणि रिपीटर असेल तर विद्यार्थी थोडं त्यांच्या लक्षात येते की हा विद्यार्थी सिरियस नाही, असं एक इमेज तयार होते मित्रांनो. आणि काय होतं, ह्याचे दुर्गामी परिणाम होतात. आम्ही गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करत आहे. बचतीचं महत्त्व सांगतो आम्ही. बचत का करायची, बचत केल्यावर काय फायदे होतात, नाही केल्यावर काय तोटे होतात. मित्रांनो, आपल्या आयुष्याला आपण कसं आपल्याला पुढे जगायचे आणि आपल्याला किती त्रास करून घ्यायचा का फायदा करून घ्यायचा हे आपल्याच हातात असतं. कर्म सर्वश्रेष्ठ असतं मित्रांनो. जात धर्म नाही, वर्ण भेद नाही, प्रांत भेद नाही. हे जे वरवरची साधनं आहेत मित्रांनो. जसं जन्म झाल्यावर माणसाला जन्मदाखला तयार होतो आणि कुणाच्या पोटी याला कुठल्या धर्मामध्ये जन्माला तिथलं ते धर्म आणि तिथली जात लागत असते मित्रांनो. हे नंतरचे आहेत, हे म्हणजे हे सत्य नाहीत. जात धर्म काही नसतं मित्रांनो, सगळे व्यक्ती सारखेच असतात. फक्त काही प्रांतानुसार तिथला आहार बदल असतो, तिथली वेशभूषा बदल असते, एवढंच असतं, बाकी काही नाही. परंतु सत्य ही त्रिकालाबाधी सत्य आहे मित्रांनो. कुठेही गेलं तर सत्य वागणं, सत्य काम करणं, अहोरात्र मेहनत करणं, दुसऱ्याला चांगलं सांगणं. कारण त्याच्यात काय होतं, आपलं पण नकळत कळत आपला विकास होतो, डेव्हलपमेंट होते मित्रांनो. ज्यावेळेस कुठलाही माणूस चांगल्या गोष्टीची चर्चा करतो त्यावेळेस तो इंटरनल बिल्टअप होत असतो आणि त्याच्या हातानं चांगल्याच गोष्टी घडतात आणि त्याचं जीवन पण सुंदर होतं, त्याला फायदे होतात आणि त्याचे समाजावर पण इफेक्ट होतात. म्हणून नेहमी आपलं कर्म श्रेष्ठ ठेवलं पाहिजे मित्रांनो. त्या कर्मातनं आपल्या इतिहासामध्ये पहा, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या थोर पुरुषांनी स्वतःचं आयुष्य बघितलं नाही मित्रांनो, अहोरात्र मेहनत केली. कित्येक व्यक्तीनं प्राणाची आहुती दिलेली आहे आपल्या देश स्वतंत्र करण्यासाठी मित्रांनो. थोडं आपण इतिहासामध्ये जाऊन थोडं अनुकरण केलं पाहिजे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मुघलापासून आणि इंग्रजापासून किती तर लढाया केलेल्या आहेत, किती तर त्रास घेतलेला आहे आणि आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे मित्रांनो. परंतु दुसरं एक स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचे, ते म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे, पण आर्थिकदृष्ट्या आपल्याकडे 70 ते 80% लोक निरक्षर आहेत आर्थिकदृष्ट्या. म्हणजे पैसे सगळे कमवतात, परंतु कसे वापरावे, कुठं ठेवावे, कधी ठेवावे, काय करावं हेच कळत नाही. कारण ह्याचं एज्युकेशन आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये दिलं जात नाही, आपल्या अभ्यासक्रमामध्येच नाही तो विषय, आणि आला पण नाही, पुढे येईल का नाही माहिती नाही. परंतु मित्रांनो, ह्याच्यामुळे फार मोठं नुकसान होतं. कशी डिग्री घ्यावी, कुठली डिग्री करावी, कसा पैसा मिळेल, हे सगळीकडे शिकवलं जातं.
परंतु पैशाचा वापर कसा करावा, पैसा युटिलाइज कसं करावं हे कुणी सांगितलं जात नाही. त्याच्यामुळे पैसे कमवूनसुद्धा आपल्या भारतामध्ये आता तर पेन्शन कुणालाच नाही मित्रांनो. फार वाईट अवस्था आहे आपल्याकडं. तुम्ही बघा, तुम्हाला जर प्रॅक्टिकल सत्य उदाहरण पाहिजे असेल, तुम्ही आश्रमात जावा कुठल्या पण आणि तिथं जाऊन चौकशी करा वयोवृद्ध माणसाशी, जी 60च्या नंतरची, 60पेक्षा जास्त वय आहे, रिटायर झाले, ते नोकरी किंवा व्यवसाय कुठून बी असो, ते थकलेले व्यक्ती आहेत, त्यांच्याशी तुम्ही मुलाखत करा. मी काही आमचं एक मराठवाड्यामध्ये एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर मी बघत असतो मित्रांनो. कारण काय होतं, ते एक व्यक्ती आहे, ते यूट्यूबवर व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो. त्याच्यातनं किती वाईट अवस्था आहे लोकांची. कारण शरीर थकतं, काम होत नाही, मानसिक तणाव सहन होत नाही, अशा परिस्थितीमध्ये पैसे पण नसतात मित्रांनो. आणि पैसे नसल्यामुळे जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी त्यांना फार त्रास घ्यावा लागतो, किंवा उपासमारीची वेळ येते, कपडे नसतात, अनेक समस्याला त्यांना तोंड द्यावं लागतं. जीवन जगणं ही एक सजा तयार होतं मित्रांनो. आणि ह्याचं कारण आहे मित्रांनो, पूर्वीच्या काळात जरा थोडं लोकसंख्या कमी होती, त्यामुळे ह्याचे परिणाम त्यांना माहिती नव्हते. परंतु आता इतके वाईट परिणाम आहेत. जो कमवतो माणूस, आम्ही बघतो ना, गेले 25 वर्ष झालं कमवत असताना त्यांचा प्रपंच भागत नाही. सारखं पैसे कर्ज घ्यावं लागतं, उसमवार पैसे घ्यावं लागतात. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस इन्कम फ्लो चालू आहे, तुम्ही तरुण आहेत, तुम्ही पैसे कमवत आहे, त्यावेळेससुद्धा तुम्हाला पैशाचा एवढा मोठा प्रश्न निर्माण होतो. पैसे आपल्याला बँकेकडनं लोन घ्यावं लागतं, हातवसने घ्यावं लागतात, कुठं तर छोटं मोठं आपलं टेम्पररी पर्सनल सोनाराकडनं म्हणा किंवा बचत गटातनं लोन काढावं लागतं. हे आपण सगळीकडे पाहतो मित्रांनो. म्हणजे मोठे प्रश्न आहेत. मुलांचं शिक्षण, लग्न, म्हातारपण, मोठं घर जागा घ्यायची, हे तर मोठे प्रश्न आहेत मित्रांनो. याला मोठी रक्कम लागते. ते तर प्रश्न बाजूलाच राहिले. जे रोजचे रुटीन जे क्वेश्चन आहेत, प्रश्न आहेत, ते सुद्धा सुटत नाहीत. मला एवढंच सांगायचे की मित्रांनो, आपण धोका खाऊ नये. माझं सांगण्याचं एक तात्पर्य आहे की तुम्ही पैसे कमवले की बचत करा. पर्सेंटेज 20%, 30%, 10% आपल्याला जमेल तेवढं ठेवा, जास्तीत जास्त ठेवा, आणि ती लाँग टर्ममध्ये ठेवा. आणि आत्ता सध्या भारतामध्ये अशी एक संस्था आहे, LIC ऑफ इंडिया, भारत सरकारची संस्था आहे. फक्त एकमेव संस्था आहे. पोस्ट पण आहे, परंतु पोस्टामध्ये इन्शुरन्स आत्ता चालू केलेलं आहे. पोस्टामध्ये तात्पुरते अकाउंट असतात मित्रांनो. LIC ऑफ इंडिया ही एक्सपर्ट अशी संस्था आहे भारत सरकारची, आणि खूप चांगली संस्था आहे मित्रांनो. गेली 25 वर्ष झाली मी काम करतो आहे. 1 रुपया पण कोणाचा ठेवत नाही. ॲडव्हान्समध्ये आपण पेमेंट करतो. 3 महिने अगोदर पैसे देऊन टाकतो. प्रोसेस चालू असते मित्रांनो. 3 महिने अगोदर पैसे द्यायची प्रोसेस चालू असते. कित्येक व्यक्ती आम्हाला सापडत नाहीत. कुणाचा मोबाईल नंबर बदललेला असतो, कुणाचं घर रेंटनं असतं, भाड्यानं राहतात, ते घर बदलले असते, कुणाचा डेथ होतो. पैसे कुणाला द्यायचे हा प्रश्न पडतो. म्हणून आम्ही पेपरला पण ॲड दिली जाते दरवर्षी मार्चमध्ये. मित्रांनो, अशी संस्था आहे, सरकारची आहे, आणि खूप चांगली संस्था. इथं पैसे ठेवा तुम्ही. आणि मित्रांनो, इथं पण आता डेव्हलपमेंट झालेलं आहे, मॉडिफिकेशन झालेलं आहे प्लॅनचं. पूर्वी प्लॅन 45 वर्षाचे प्लॅन होते. मी स्वतः दिलेले आहेत 45 वर्षाचे. म्हणजे जेवढी मुदत आहे तेवढा आपल्याला बेनिफिट मिळायचा, इन्शुरन्स कवर आणि बोनस. परंतु मित्रांनो, आता असा एक 5 ते 15 असा पिरियड घेतला ना, त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळतात. ते पण बँकेच्या रेटपेक्षा जास्त. आता बँकेमध्ये बचत खात्यावर 2 ते 3% व्याज आहे, आपण 10% देतो. 2 प्लॅन आहेत लाईफटाईम मनीबॅकचे. एक उमंग आहे आणि एक उत्सव आहे. एका प्लॅनमध्ये 10% देतो, एका प्लॅनमध्ये 8% देतो. तर त्याचे वेगवेगळे फीचर आहेत मित्रांनो. जरा सविस्तर चर्चेसाठी तुम्ही मला कॉल करा, मी सांगेन तुम्हाला सविस्तर माहिती. आता व्हिडिओमध्ये एवढं सगळं सांगणं शक्य नाही, कारण व्हिडिओ मोठा होतो, आणि व्हिडिओ मोठा झाल्यानंतर ऐकत नाहीत कोणी. कारण काळ पूर्ण बदलत चाललेला आहे मित्रांनो. आपण टाईमपासची रील बघतो, बरेच काही वेळ वाया घालवतात लोक. परंतु मित्रांनो, जीवन हे आपण विकत आणलेलं नाही मित्रांनो. वेळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किती उरला आहे आणि किती आहे आपलं आयुष्य, हे कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो. एक क्षण, एक सेकंद तुम्ही योग्य कामाला लावा, म्हणजे त्याचे तुम्हाला तर फायदा होईलच, तुमच्या परिवाराला होईल, प्लस आपल्या समाजाला, आपल्या देशाला, आपल्या राज्याला होईल फायदा, आणि जगाला पण होईल. नेहमी मित्रांनो, कुणाच्या तर एका वाक्यातनं कुणाचं तर भलं होत असतं. माणूस एक्सपायर होतो, पण त्याचे विचार एक्सपायर होत नाहीत कधीच. आज बघा, आपल्या थोर पुरुषांनी केलेलं कार्य आपण त्यांच्या फोटोकडे पाहिले की आठवण होते आपल्याला मित्रांनो, आणि त्याच्यातनं आपल्याला एक प्रेरणा मिळते. म्हणून तर बरेच लोक देवाचे फोटो लावतात. आणि तर आपले जे थोर नेते इतिहासामधले, ज्यांनी आपल्या देशासाठी अमूल्य असं योगदान दिलेलं आहे, त्यांचे आपण फोटो लावतो का नाही? एक आदर्श आहे मित्रांनो. कारण त्यांच्या फोटोकडे बघितलं की आपल्याला काही गोष्टी आपल्या चांगल्या मनात येतात, आणि आपण ॲक्टिव्ह होतो. आणि आपण चांगलं कार्य केलं तर बऱ्याच व्यक्ती, काही व्यक्ती म्हणतो 100% नाही,
100% जर व्यक्ती असे केले असते तर रामराज्य झालं असतं. काही व्यक्ती ते करायचा प्रयत्न पण करतात. जसं एखाद्या मंदिरामध्ये पूजा आरती चालली असेल तर एखादा माणूस मनात नसलं तर सुद्धा तो सगळ्याचं बघून टाळ्या वाजवत असतो. नंतर तो काय करेल माहीत नाही. कीर्तन प्रवचनामध्ये सगळ्याला पटतं, सगळे माना डोलवतात, परंतु नंतर किती टिकवतात हा नंतरचा विषय आहे. परंतु एन्व्हायरमेंट तयार होतं, वातावरण तयार होतं, आणि वातावरण चांगलं असल्यामुळे दुर्गुण जातात आणि सद्गुण येतात. मित्रांनो, जसं आपण आंघोळ करतो साबण लावून जास्त पाणी घेऊन, तसं हे ज्ञानाची आंघोळ रोज झाली पाहिजे. कारण कंटिन्युटी महत्त्वाची आहे. जसं आपण जिवंत राहण्यासाठी रोज जेवण करतो की नाही, गाडीत पेट्रोल टाकतो फिरण्यासाठी, गॅस भरतो, तसंच आहे मित्रांनो. चांगल्या गोष्टी रिपीट झाल्या पाहिजेत शेवटच्या क्षणापर्यंत, आणि त्याचा वारसा आपल्या पिढींना पण दिला पाहिजे. कारण संस्कार असले चांगले, त्यांना जर चांगलं शिस्त वळण लावलं तर ती पुढची पिढी पण डेव्हलप होते. आता बघा ना, कारण माणसाच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी माणूस सांगावं लागत नाही, ऑटोमॅटिक करतो माणूस. आता व्यसनी जे लोक आहेत, दारू गुटखा गोवा घेतात, त्यांना सांगायची गरज नाही. ते एक बार जर थोडं शिकले तर ते आयुष्यभर खातात. पण सोडवण्यासाठी किती तर प्रयत्न करावे लागतात, गुटखा दारू सोडवण्यासाठी. तसंच आहे मित्रांनो, बचत करण्यासाठी आम्हाला वारंवार सांगावं लागतं. त्यांच्याच नावावर करायची. मित्रांनो, काळात किती बदल झाला आहे पहा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. देशाच्या कल्याणासाठी, देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक व्यक्तीने प्राणाची आहुती दिलेली आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे हसत भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजाच्या विरोधात ते फासावर चढले हसत. देशासाठी स्वतःचा जीव बलिदान केलं. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी आपल्या देशासाठी काय केले पहा तुम्ही. म्हणजे समाजासाठी एवढं लढलेले लोक आहेत मित्रांनो. आता आपल्याला स्वतःला वैयक्तिक आपल्या पर्सनल आपल्या लाईफसाठी जर आपल्याला जर बचत करायला सांगितलं कोणी, तर आम्हाला टाळाटाळ केली जाते. हे दुर्दैव आहे मित्रांनो. आणि फोन उचलले जात नाहीत. आणि काय होतं, काही जणांना आम्ही चांगल्या मार्गाला लावतो ते सुद्धा ते सोडून देऊन टाकतात मार्ग. म्हणजे LIC ऑफ इंडियाची जे आम्ही बचतची पॉलिसी देतो आम्ही, त्याच्यामध्ये मोठी गॅरंटी असते. आणि 3 वर्षाचा पूर्वी पिरियड होता मिनिमम भरायचा, 3 वर्ष भरत नाहीत. काही लोक आता 2 वर्ष झालं ते पण भरत नाही. काही आता 1 वर्षाचा झालेला आहे मित्रांनो. म्हणजे हे चेंजेस जे होतात ते लोकांच्या डिमांडमुळे होतात. आणि आता असा फॉर्म्युला आहे की प्रत्येकाला वाटतं की त्रास नको पैसे पाहिजेत. मित्रांनो, हे हिशोबच बसत नाही. पूर्वी बघा साधू संत आपले काय करायचे, हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची, एकांतात जाऊन, म्हणजे डिस्टर्ब होऊ नये म्हणून. मित्रांनो, चांगल्या गोष्टी लोक लपू करायचे. बघा आता जे भक्ती करतात ना देवाची, आजसुद्धा बघा कुंभमेळ्यात आपण पाहिले, प्रयागराजला कुंभमेळ्यात साधू संत कुठं असतात, ते फक्त कुंभमेळ्याला येतात 12 वर्षानंतर. ते डोंगरात, दऱ्याखोऱ्यात, कपारीमध्ये बसतात, त्यांना तिथं सुविधा नसतात, देवाचं नामस्मरण करतात. मित्रांनो बघा ना, देवाची भक्ती करण्यासाठी विलीन होतात. म्हणजे ते लपू सत्कार्य करतात. आपले लोक लपू दारू गुटखा गोवा पितात, वाईट गोष्टी करतात. मित्रांनो, जसं का अपहरण करतात लोक, जे गुन्हेगार लोक आहेत ना, लपूनच करतात ना, रात्रीचे येतात चोऱ्या करायला. मला सांगा, हे किती दुष्ट प्रवृत्ती आणि ही माणसामध्ये शिरलेली आहे. मित्रांनो, ह्याला वेळीच पायबंद घातला पाहिजेत आणि त्याच्यावर माणसाची इमेज तयार होते. मित्रांनो, जसं मी नेहमी सांगत असतो, झोपडपट्टीतल्या जागेचा रेट काय आणि चांगल्या सोसायटीत जागेचा रेट काय, ते कुणामुळं घडतं? लोकांमुळं. जिथं चांगली लोक आहेत ना, तिथं व्हॅल्यूसुद्धा तयार होती, जमिनीची सुद्धा किंमत वाढते. म्हणून मित्रांनो, आपली जर किंमत वाढवायची असेल आपल्या आयुष्याची, तर आपल्याला चांगलं कार्य करावंच लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत करावं लागेल. मला सांगा, चांगल्या गोष्टीची सवय लावून घ्या. गुड हॅबिट, बॅड हॅबिट असतात. चुकीच्या गोष्टी करायच्याच नाहीत, कारण ते कंट्रोलमध्ये राहत नाहीत. बऱ्याच लोकांना कंट्रोल सुटतं. काही लोक थोडी दारू पेत भयंकर पेतात आणि सुटत नाही. काही वेळेस तर असं होते की त्या माणसाचा जीव जातो दारूमुळं. दारू त्यांचा जीवच घेऊन जाते. काही लोक अपहरण करतात, चोऱ्या करतात, गुन्हेगारी करतात. मित्रांनो, हे दुष्यकृत्य शहरात प्रवेश करता कामा नये आणि चांगल्या जे लोक असतात त्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे. कारण बघूनच माणसाला म्हणतात ना, ढवळ्यासोबत पवळ्या बांधला वान नाही गुण लागला, तसं ऑटोमॅटिक काय होतं, ते गुण आपल्यात उतरत असतात. मित्रांनो, हा निसर्गाचा नियम आहे. कारण कळत नकळत आपण तसा बनत असतो. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीसोबत जे काम करतात अहोरात्र मेहनत केली पाहिजे. मित्रांनो, आपल्याला देश स्वतंत्र झाले, भारताला स्वातंत्र्य आहे आणि आपले जवान सीमेचं रक्षण करतात रात्रंदिवस. बघा आता जवान ट्रेनिंग घेतात, तरुण असतात, एवढं असूनसुद्धा हत्यारं काय घेतात? कारण शत्रू काय वापरेल सांगता येत नाही, म्हणून रायफल घेऊन डोळ्यात तेल घालून सीमेचं रक्षण करतात. आपण देशामध्ये सुरक्षित आहोत. मित्रांनो, आपण आपलं कार्य केलं पाहिजे, आपण आपला कुटुंब सुरक्षित केला पाहिजे, आपला समाज सुरक्षित केला पाहिजे, आपला देश सुरक्षित केला पाहिजे, आणि ते पण चांगल्या कार्यातनं, बचतीच्या माध्यमातून. मित्रांनो,
आपण ज्यावेळेस घराला कुलूप लावतो, दारावर दार लावतो, वॉचमॅन ठेवतो, घरात काही काही सोनं चांदी असेल तर आपण लॉकरमध्ये ठेवतो, त्याचं रेंट भरतो, त्यावेळेस आपण पैसे देतो का नाही सिक्युरिटीसाठी. वॉचमॅन गेटवर असतो बघा एखादी कंपनी, त्याला पगार दिला जातो का वॉचमॅन मालकाला पगार देतो. साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो. भरपूर काही घेण्यासारखं असतं. आपण समाज भरकटत चाललेला आहे मित्रांनो. लोक भरकटतात, आम्ही रोज पाहतोय. फक्त आपल्याकडे हातात प्रबोधन आहे, आपल्याकडे असा कायदा नाही. आता 4 व्हीलरला कायदा आहे इन्शुरन्सचा कंपल्सरी, परंतु माणसाला नाही. आणि खरं माणसाला कायदा करण्याची गरज आहे आणि भविष्यात हा कायदा होईल. कारण काय होतं, माणसाने तयार केलेल्या सगळ्या गोष्टी येतात, त्याला महत्त्व दिलं जातं आणि माणसाला दिलं जात नाही. जसं सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. कोंबडी महत्त्वाची आहे का अंडं महत्त्वाचं? अंडं तर महत्त्वाचं आहे, पण ॲट फर्स्ट कोंबडी महत्त्वाची आहे, कारण त्याच्यातनं अंडे जनरेट होणार आहेत. तसं कमवणाऱ्या माणसाला सिक्युरिटी महत्त्वाची आहे आणि सिक्युरिटी आपल्याकडं मोफत मिळते मित्रांनो. असं होतं का? आता मला सांगा, एखाद्या घराला चांगलं दार लावलं, लॅचचं लॉक लावलं, गोदरेजचं, समजा 3-4 हजार रुपयाचं कुलूप आहे, दार आहे, 20-25 हजाराचं, 50,000 रुपये खर्च केला आणि 20-30 वर्षाला ते दाराची किंमत 50,000ची 1,00,000 रुपये मिळते का? म्हणजे मला सांगायचं, सिक्युरिटीचे पैसे रिटर्न मिळतात का? मुद्दलसुद्धा मिळत नाही. सिक्युरिटी जसं पायात आपण बूट चप्पल वापरतो, ते काही दिवसांतर खराब होतं आणि त्या बूट चप्पलचे डबल पैसे मिळतात का? मी असं एवढं डीपमध्ये का सांगतोय की इन्शुरन्सच्या बाबतीत आपल्याकडं अनावस्था आहे. इन्शुरन्स म्हणलं की लोकांना नको वाटतं. आता तर फार प्रमाण वाढत चाललं आहे मित्रांनो. समाज हा भरकटत चाललेला आहे आणि ते होऊन येऊन हा व्हिडिओ आहे. न्यू जनरेशन तर इन्शुरन्सच त्यांना नको वाटतं, त्यांना फक्त म्युच्युअल फंड, SIP. मित्रांनो, सब्जेक्ट टू मार्केट म्हणतात, नो गॅरंटी. जेवणाची गॅरंटी नाही, पैशाची गॅरंटी नाही. तिथं आपण जातो, डायरेक्ट रिस्कमध्ये आपण एंट्री करतो आणि कुटुंबाला आपलं कुटुंब बर्बाद होतं, आपण बर्बाद होतो आणि असे हजारो कुटुंब झाले की देश बर्बाद होतो. मित्रांनो, ते करू नये असं नाही, ते चुकीचं नाही, परंतु पहिले ॲट फर्स्ट सिक्युरिटी घेतली पाहिजे. जसं मंत्र्याला सिक्युरिटी असते का नाही, घराला सिक्युरिटी काय कंपाऊंड असतं, कधी कधी वॉचमॅन असतो एखाद्या कंपनीच्या समोर. बँकेत बघा रायफल घेऊन एखादा वॉचमॅन असतो का नाही. सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे का नाही? सिक्युरिटीचं काही व्हॅल्यू आहे का नाही? आपण मोबाईल जर घेतला तर लगेच त्याला स्क्रीन गार्ड का लावतो? मित्रांनो, आपण जे कमवलेले असतात वस्तू, कुठले घरातल्या TV, कपाट, काय घरातल्या वस्तू अनेक, किंवा आपल्याकडं 2 व्हीलर 4 व्हीलर असलेला आपण लॉक का लावतो, ब्रेक का लावतो, रात्री आपण लायटर का घरात आणून ठेवतो, एमर्जन्सी लाईट का लावतो, इन्व्हर्टर का लावतो? कारण हे एमर्जन्सी गोष्टी आहेत मित्रांनो. जसं एखादी कार आपण विकत घेतो, तर नवीन कार असते, नवीन टायर असतात, तरी त्याला पाठीमागे स्टेपनी असते. आणि जुनी झाली की आपण स्टेपनी ठेवत नाही, कारण स्टेपनीच वापरतो आपण. म्हणजे आपण 99% चुका करतो मित्रांनो, आणि त्याचीच परिणिती म्हणून आपलं आयुष्य धोक्यात येतं. हजारो लोकांचे आयुष्य धोक्यात आले की देश धोक्यात येतो मित्रांनो. आज आपलं चलन दराचं व्हॅल्युएशन कमी का होतं? त्याचं कारण आहे आपण काय ॲक्टिव्हिटीज करतो त्याच्यावर डिपेंड आहे. आता बघा, आपल्या देशामध्ये एक ॲक्टिव्हिटी झाली की लोकसंख्या भरमसाठ वाढली. पहिलं चीन हा जगामध्ये नंबर 1चा देश होता लोकसंख्येच्या बाबतीत, आता भारत झालेला आहे मित्रांनो. आता लोकसंख्या तर डबल होणारच आहे, वाढणारच आहे, परंतु दुसऱ्या साईडला आपल्याकडं प्रोव्हिजन केलं पाहिजे. तसं जर प्रोव्हिजन नाही केलं तर गरिबी वाढणार, संकट वाढणार, महागाईंचा दर वाढत जाणार, पैसे कमवण्यासाठी स्पर्धा वाढेल आणि जेव्हा स्पर्धा वाढते ना, कॉम्पिटिशन वाढते, तेव्हा जीवघेणी स्पर्धा होते आणि नैतिक मूल्याचा ऱ्हास होतो मित्रांनो. ज्यावेळेस कुठलीही वस्तू बघा अवाढव्य प्रोडक्शन होतं, समजा आता गहू ज्वारी जास्त पिकलं, कांदे बटाटे, तर भाव कमी होतो का नाही? आता माणसाला भाव आहे का? माणसं बोलतात का? कुणाकडे वेळ आहे का? स्पर्धा तयार झाली ना. आपण रोडवरून चालताना सुद्धा चालता येत नाही नीट, एवढे लोक आहेत. आणि धक्का जर लागलं, एकतर प्रोडक्शन खराब का निघतं माहिती आहे का? कारण जास्त झालं की, जसं जास्त कांदे बटाटे पिकले त्याची किंमत बी राहत नाही आणि ती चांगलं पण राहत नाही. तसं एखाद्याला धक्का लागू द्या रोडला, बघा तो लगेच भांडायला उठतो. आता गर्दी म्हणल्यावर थोडा धक्का लागणारच आहे मित्रांनो. म्हणजे जे आता जी लोक आहेत ते कोणावर टीका करत नाही, जे घडतं ते सांगतो मित्रांनो. पूर्वीचे लोक चूक झाली तर क्षमा करायचे, दमदार लोक होते. आता तसं नाही, छोट्या छोट्या गोष्टीला टोकाचं पाऊल उचलतात आणि ह्याच्यामुळे काय होतं, अराजकता माजते मित्रांनो. म्हणजे अनेक गोष्टीचं चांगली गोष्ट ऐकूनच घेतली जात नाही. आम्ही बघतोय ना, म्हणून तो व्हिडिओ का पाठवतोय मग? आता आम्ही आमच्या कामाची पद्धत बदलली मित्रांनो. कारण कुणाला पॉलिसीची माहिती सांगायला, सेव्हिंगचं महत्त्व सांगायला त्याला ऐकायला वेळच नाही, त्या लोकाला त्याला वेळच नाही ऐकण्यासाठी. आता व्हिडिओसुद्धा ऐकण्यासाठी वेळ नाही, एवढी वाईट परिस्थिती झाली. आणि टाईमपासच्या रील ऐकल्या जातात आणि ऐकणाऱ्याला वेळ पण नाही, इम्प्लिमेंटचं तर दूरच राहिलं विषय. आज 99% लोक अजिबात बचत करत नाहीत.
त्यांचा घरच चालत नाही त्या पैशावर. आता पगार पण कमी मिळतात मित्रांनो, परंतु रडत बसण्यापेक्षा काहीतरी ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे. जसं पाण्यात पडल्यानंतर हातपाय हलवले तर तुम्ही तरंगणार, जिवंत राहणार, नाहीतर बुडणार. तशीच अवस्था आहे आता. कर्जाच्या ओझ्याखाली, महागांच्या ओझ्याखाली लोक बुडत आहेत. आणि काय झालेलं आहे मित्रांनो, हे सगळं चेंज झालं. लक्झरी राहायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला पगार कितीही असू दे, तुम्ही किती कमवा, काही फायदा नाही मित्रांनो. जसं आपण किती पोटभर जेवण केलं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेवतो का नाही, कारण ते अन्न पोटात राहत नाही ना. तसंच आहे, साठवलेला पैसा किती दिवस पुरणार आहे. सतत काम केलं पाहिजे, कामाची आपली क्वालिटी सुधारवली पाहिजे, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्रास होऊ द्या, गुण हमखास आहे मित्रांनो. चांगल्या गोष्टीचा सगळ्यासाठी फायदा होतो मित्रांनो. समाजाचा फायदा आहे, देशाचा फायदा आहे, शेजाऱ्यापाजाराचा फायदा आहे, आपला फायदा आहे. दृश्यकृत्य कधीच करू नये. आता एवढं असं चांगलं सांगल्यावर काही लोक उलटं बोलतात. असे पण आहेत लोक, त्यांना पचत नाही चांगल्या गोष्टी, असे पण लोक आहेत मित्रांनो. तर आपल्या कुटुंबाचा आपण घात करतोय मित्रांनो. पैसे कमवते परंतु पैसे ठेवत नाही आणि इन्शुरन्स पण काढत नाही आपण. तर आमचा अनुभव सांगतो. आज काय झालेलं आहे की परिस्थिती, आज जसं आता मी गेली 25 वर्ष झाला मी ह्या इन्शुरन्स फील्डमध्ये काम करतोय. प्रॉडक्ट इतके भारी आणलेले आहेत मित्रांनो की आयुष्यभर तुम्हाला फायदा देतो आपण. अशी प्रॉडक्ट आहे ना, बँकेपेक्षा 2 पट 3 पट व्याज जास्त आहे. 1 वर्षानंतर वापरता येतात. प्रॉडक्ट इतके भारी आहेत, इतके क्वालिटी आहेत, परंतु ते ऐकून घ्यायची तयार नाही. आणि ते कसं झालेलं आहे, काही न करता मिळालं पाहिजे अशी महत्त्वाकांक्षा राहिलेली आहे. त्याला असुरी महत्त्वाकांक्षा म्हणतो आपण. म्हणजे कितीही मिळालं तर कमीच. त्याच्यामुळे आता सुखी नाहीत लोक. बघा, शांतता आहे का लोकाला, समाधानी आहेत का? पैसे आहेत तो पण टेन्शनमध्ये, आणि पैसे नाही तो तर अतिशय टेन्शनमध्ये आहे. कारण समाधान नावाची चीजच राहिलेली नाही मित्रांनो. आणि ते मार्केटमध्ये मिळत नाही. दुकान आहे का, टेन्शन आले 2 किलो सुख द्या. सुख दुःखाचं दुकान नाही मित्रांनो, कर्मानं तयार करावं लागतं. आणि कर्म चांगलं केल्यावरती टिकतं पण. बाहेरचे वस्तू किती दिवस आपण वापरणार? स्वतः ज्ञानी बनलं पाहिजे, स्वतः सत्यच काय हे ओळखलं पाहिजे, केलं पाहिजे, ॲक्टिव्हिटीज चांगल्या केल्या पाहिजेत. आयुष्य तर रोज संपत चाललेलं आहे. आपण बड्डे म्हणतो, किती दुरावस्था आहे मित्रांनो. बड्डे आहे का? तो कधीच नाही बड्डे. तुमच्या जीवनातला दिवस कमी होत चाललेला आहे. आपण सेलिब्रेशन करतो, करू नये असं विरोध नाही मित्रांनो. त्या दिवशी चांगलं कार्य केलं पाहिजे, बचत केली पाहिजे. त्या दिवशी आपण खर्च करतो, म्हणजे आपण एक दिवस खर्च करून आपलं आयुष्य बी संपणार आणि पैसे बी संपवून टाकतो. आपण दिवाळच काढतो स्वतःचं. म्हणून तुझं आहे तुझं पाशी जागा चुकलाशी असं एका अभंगात ओळ आहे मित्रांनो. म्हणजे आपलं कर्म कुठं तर चुकीचं होत चालेल आणि सांगणाऱ्याचं आपण ऐकत नाही, ऐकूनच घेतलं जात नाही, अशी अवस्था आहे मित्रांनो. म्हणजे स्पर्धात्मक युग झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये लोक ॲडव्हर्टाईज करतात कुठल्याही गोष्टीची. जाहिरात केली जाते ना, जसं फेअर अँड लवलीची जाहिरात आहे, गोरं होते म्हणून. गोरं झालं आहे का मग? भारतातले हिंदुस्थानातले लोक काही काळे कसे आहेत मित्रांनो? काय होतं, थोडंफार त्याचे काही इफेक्ट दिसतात, परंतु चुकीच्या गोष्टीला आपण खरं म्हणून जीवन जगतोय. आता रोज आपलं आयुष्य कमी होत चालले. आपण काहीतरी गोष्टी, जसं गावाला जाताना आपण घरच्यासाठी पैसे ठेवून जातो का नाही? कायमच्या गावाला जाताना किती पैसे ठेवावे लागतील माहिती आहे का? कधी गावाला जाणार आहे का नाही जाणार आहे? जाणार तर आहे, परंतु तारीख वेळ नाही माहिती मित्रांनो. आपण आपली व्हॅल्युएशन कमी होते. जसं बघा, एका तरुण मुलगा असतो, एखाद्या कामाला असतो, एखाद्या कंपनीत किंवा एखाद्या गव्हर्नमेंट ठिकाणी जॉबला असतो, त्याला किती किंमत असते. रिटायर झाल्यावर राहते का किंमत? रिटायर झाल्यावर घरचीसुद्धा किंमत देत नाहीत. मग काय होतं? कारण पैशानं त्याचं व्हॅल्युएशन बघितलं जातं. कारण पैसे आहे तर सगळं काय आहे ना. मग आपली जर किंमत कमी होऊ द्यायची नसेल तर आपल्या नावावर पैसे ठेवा ना. समजा आपलं आयुष्य तर आपण बँकेत ठेवू शकत नाही, वाढवू शकत नाही, ती नॅचरल गोष्ट आहे. आणि येतं आणि वेळ जातो निघून. वेळ तर आपल्याला बचत करता येत नाही, पैसे करता येते ना. आपण आता आमचा अनुभव सांगतो 25 वर्षाचा. आम्ही गेलो ना सांगायला, लोक म्हणतात आम्ही एवढे दिवस जगू का, मेल्यावर काय होईल. म्हणजे यांचे असे प्रश्न असतात की त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही, आणि चुकीचे प्रश्न. आता मेल्यावर काय होईल? मेल्यावर काहीच लागत नाही, मेल्यावर तो सुटला माणूस. म्हणजे आपण अशी चिंता करतो, आपण अशी काळजी करतो, आणि मी किती दिवस जगणार आहे. आता तुम्ही माणसं आहेत, आम्ही माणसं, आम्हाला तर काय माहिती कोण किती दिवस जगणार आहे. परंतु असे आपण क्वेश्चन करतो ना की त्याच्यातनं सगळी निगेटिव्हिटी तयार होती, पॉझिटिव्हिटी नाही, आणि करत पण नाही काही. बरेच लोक, जास्त विचार करणारे लोक काही काम करत नाहीत बघा, कधी पण बघा. कारण त्या विचारामध्ये त्यांची एनर्जी संपते आणि त्यांना चांगलं काही दिसत नाही. मित्रांनो, विचार जरूर करावा, पण चांगला करावा आणि ॲक्टिव्हेशनमध्ये राहिलं पाहिजे, कामामध्ये राहिलं पाहिजे. बरेच लोक निष्क्रिय असतात, काम करत नाहीत, आणि ते दुसऱ्याला बी करू देत नाहीत. जसं मी नेहमी सांगतो, एका टोपलीमध्ये 20 कांदे आहेत, एकच कांदा खराब झाला आहे. 19 कांदे चांगले आहेत, मेजॉरिटी कुठलेही चांगल्याचे आहे, पण 19 मिळून त्याला रिपेअर करू शकत नाही. तो एक सगळ्याला नासवू शकेल. तसंच आहे समाजामध्ये. काही लोक बिघडावतात. आम्ही ग्रुपनं आज बचतीचं महत्त्व सांगत नाही, ग्रुपनं प्लॅन सांगत नाही, आमचा अनुभव सांगतो.
ग्रुपमध्ये 10 जर व्यक्ती असेल तर एखाद्या व्यक्तीचे विचार चुकीचे असू शकतात आणि ते चुकीचं सगळ्याला सांगतो आणि हे पण लोक ऐकतात. त्याच्यामुळंच आपल्याला आज प्रॉब्लेम आहे. आपला जी रुपयाचं जे रेट कमी होतं ना, रुपयाचं व्हॅल्युएशन मूल्यांकन त्याचं कमी का होतं? त्याचं कारण आहे डॉलर वाढतो आणि रुपया घसरतो. असं का होतं? आपली जी स्ट्रॉंगपणा आहे ना ती राहिली पाहिजे, वाढवली पाहिजे, टिकवली पाहिजे. आता चांगल्या गोष्टी करणार, एकेका मार्कासाठी डोनेशन भरतात, काही मुलं सुसाईड करतात. मित्रांनो, तोच मार्क तुम्हाला थोडं मेहनत करून मिळत असतं की. आता पैसे रिटायर झाले, आयुष्यभर काम करून पैसे नाहीत, ही किती हास्यास्पद प्रश्न आहे. आणि तो आज 99 लोकांच्या घरी हा प्रश्न आहे. 99% लोकांना उतारवयात पैशाचा प्रॉब्लेम आहे. ह्याचं कारण आहे की आपण ते पैसेच ठेवत नाही आणि ग्रोथ केली पाहिजे चांगल्या गोष्टीची आणि पैशाची पण ग्रोथ केली पाहिजे. मला सांगा, सिक्युरिटी देऊन पैसे वाढतात म्हणजे किती चांगलं प्रॉडक्ट आहे. मला सांगा, घराला तर आपण सिक्युरिटी देतो, वॉचमॅन ठेवतो, दारावर दार लावतो, गेट लावतो, कॅमेरे लावतो, ह्याचे पैसे परत मिळतात का? म्हणजे सिक्युरिटी आहे ना. मग मला सांगा, सिक्युरिटी देऊन पैसे मिळतात आणि मोर सिक्युरिटी. तुम्ही 9,000 भरले की 30 लाख रुपये लिहून देता, असं होतं का बँकेत? तुम्ही जर 9,000 भरले की आम्ही 30 लाख रुपये लिहून देतो, ते पण तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये. आपल्या वाईट परिस्थितीमध्ये कुणीच 1 रुपया पण देत नाही. कुठली बँक देते एखाद्या माणसाचं दिवाळी निघाल्यावर लोन? मला सांगा ना, खरं आणि खोटं हेच न कळल्यामुळं गोंधळ होतो. आणि आता तर 99% लोकांना खरं पटत नाही. कारण काय होतं, शॉर्टकट मारला जातो. आम्ही गेलं की बरेच म्हणते आम्हाला अगोदर पैसे द्या म्हणतात. म्हणजे अशा अशक्य गोष्टी, जसं एखाद्या माणसाला म्हणलं आबाळाला हात लावता येईल का? अशा गोष्टी बोलायचे की त्याला काही आधारच नसतं, तथ्यच नसतं. मित्रांनो, असं होत नाही. असं करून तर आपण आपल्याला धोका खात असतो मित्रांनो, आणि आपल्या परिवाराला आपण फसवतो. मला सांगा, आपण लग्न होतं, मुलंबाळं होतात, फॅमिली असते. तुम्ही तुमचा जर इन्शुरन्स नाही केला, बचत नाही केली, समजा तुम्ही मरणार नाही, आमरक पिऊन आलेत, म्हातारं झाल्यावर काय करणार? म्हातारं तर होणार का नाही? मला सांगा, आपल्या 4 व्हीलर जे असतात ना, 4 व्हीलर गाड्यालासुद्धा 15 वर्षाचं लाईफ आहे मित्रांनो. 15 वर्षानंतर त्या गाडी जर चांगली असेल तर आपण चालवू शकत नाही. तसं पण माणसाचं पण तसंच आहे ना. कलेक्टर, तहसीलदार, कलेक्टर, कमिशनर, सगळे लोक, तलाठी, सगळे लोक रिटायर होतात का नाही? मग अनुभव वाढतो, ज्ञान भयंकर वाढतं, माणूस सुपिरियर बनतो आणि त्या दिवशी त्याला कामावून काढून टाकलं जातं. कारण हा निसर्गाचा नियम, काही तर त्याला तपासण्या पण केल्यात ना. चिकित्सा करूनच रिटायरमेंट एज ठरवलेलं आहे ना. मग काय होतं त्याच्यानंतर काय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इन्कम फ्लो असून जर आपल्याला पैसे नाहीत, आपली दुर्दशा आहे. उद्या उत्पन्न बंद झालं काय? आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज 3 मोठी संकट आहेत. मृत्यू कधी होईल माहीत नाही, कोणाच्या हातात पण नाही, तारीख वेळ माहीत नाही. अपंगत्व, कोण कधी अपंग होणार आहे माहीत नाही. आणि मोठा आजार कधी ग्रासेल माणसाला माहीत नाही मित्रांनो. ह्या मोठे संकट आहेत. इन्कमला हे मोठे अडथळे आहेत. इन्कम स्टॉपच होऊन जातं आणि मानसिक तणाव चालू होतं. हे दुष्चक्र चालू होतं. आणि प्लॅनिंग असेल तर दिलासा मिळतो. जसं रोडून चालताना तुमच्या गाडीचे पेपर व्यवस्थित आहे, तुमच्याकडे लायसन आहे, PUC आहे, सगळं अगदी करेक्ट असेल, हा प्रवास करताना आपल्याला एखाद्याला गावाला जायचे आणि आपल्याकडे सगळं आहे परफेक्ट, तर आपल्याला ट्रॉफिकवाला जरी पकडला तर काय करेल? सोडून देईल का धरेल? मग तर हा जीवन प्रवास आहे ना, ह्याच्यात तर किती तयारी पाहिजे. तुम्ही तयारी नाही केलं तर फेल होणार आणि त्याचे दुष्परिणाम होणार. स्वतःवर तर होणार, पण पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत ना. किती लोक गरीब आहेत पिढ्यानपिढ्या. गरिबी का सुधारत नाही? गरिबी वाढत आहे, आपण वाढवत आहे, त्याला आपण मदत करतो. पैसे ठेवत नाही, लागणारे तरी पैसे ठेवत नाही, खर्चून संपून टाकतो. काय लोक तर मला सांगा, क्रेडिट कार्डवरनं चैनीच्या वस्तू घेतात, मोबाईल म्हणा, अनेक 2 व्हीलर 4 व्हीलर. तुम्ही इन्कमसाठी जर तुम्हाला सपोर्ट पाहिजे तर नक्की करा, परंतु तुम्ही खर्चासाठी मोजमजासाठी टूरला फिरायला जातात लोक. काही मित्रांनो, तुमचेच पैसे, मला बोलायचा अधिकार नाही, परंतु काही चांगल्या गोष्टी सांगताना बोलावंच लागतं. आपल्याला कमीत कमी बोलून तर सुधारणा थोडीफार होईल आमची अपेक्षा आहे. तर आम्ही प्रत्येकाला सांगतो, तुमची मुलं आहेत मित्रांनो, एज्युकेशन प्लॅन घ्यायला पाहिजे. तुम्हाला 20 लाख लागणार असेल तर तुम्हाला 10 लाख रुपये भरायचे. सबसिडी आहे, गॅरंटी आहे. जसं एखादी इमारत तुम्हाला 10 मजली तयार करायची आहे, तर तुम्ही पाया 2 मजलीचा आणि 10 मजली इमारत चालेल का? आणि तेच होते ना आता. इमारती का कोसळतात? जगामधले काय, भारतातला काय, जगातला कुठलाही प्रश्न मला विचारा आणि मी त्याचं उत्तर सांगतो, एवढी मी गॅरंटी देतो. कारण का घडतं, का कशामुळं होतं, आणि त्याचं उत्तर पण सांगतो मित्रांनो.
जसं म्हातारा माणूस झाला की त्याला अजिबात किंमत का राहत नाही, त्याचं कारण सांगतो मी. कारण त्याच्याकडं काही इन्कम संपलं की त्याला कुणीच विचारत नाही. घरचेसुद्धा लोक ऑफिसमध्ये पण कुणी विचारत नाही आणि घरचे पण विचारत नाहीत. कारण तो पैसेच कमवत नाही ना. आणि त्याच्याकडे जर पैसे भरपूर असू द्या बरं, मला सांगा पैसेवाल्या माणसाला किंमत आहे का नाही? त्याला बाहेरचे लोकसुद्धा म्हणतात का, जसं एखाद्या हेलिकॉप्टरनं माणूस आला त्याला बघूनच लोक मनामध्ये कशी होतं, अरे मोठा माणूस आला. म्हणजे हे जे तुम्हाला क्रेडिट मिळतं ना, हे कशामुळं मिळतं? पैशामुळं. मग पैसे आपण ठेवत नाही, क्रेडिट मिळतं, गरजा भागतात, मोठा होतो, चांगले विचारायला लागतात, मानसिक टेन्शन येत नाही. समजा तुमच्या मुलाला 20 लाख रुपये पाहिजे, तयार आहेत, त्रास होईल का? नाही. आणि मुलाचं शिक्षण थांबणार नाही, मुलगा मोठा बनणार, परत अजून पैसे कमवणार. मी सांगतो, मी शेतकरी कुटुंबातला आहे मित्रांनो, मला शिक्षणालासुद्धा पैसे मिळतात. आमची गरीब परिस्थिती होती मित्रांनो. जे लोक आहेत, तुम्हाला सांगतो मी, जे पूर्वी नोकरदार होते, शिक्षक होते कुठं बँकेमध्ये, त्यांच्या मुलं आज चांगल्या ठिकाणी आहेत, कारण त्यांना शिक्षणाला पैसे मिळाले. काही मुलं फॉरेनला आहेत. मला स्वतःला CA व्हायचं होतं, मी लातूरचा आहे, लातूरला CA नव्हतं, आज आहे. कारण पुण्यात यायची आमची कॅपॅसिटी नव्हती, आमच्याकडे पैसे नव्हते. म्हणजे लक्षात घ्या, आज माझ्याकडे पैसे आहेत पण मी शिकू शकतो का? वेळ ही महत्त्वाची आहे मित्रांनो. माणसाला वेळ कशी मागं पाडते आणि वेळ कशी पुढे पण घेऊन जाते, लक्षात घ्या. म्हणून वेळ ही वाया घालवू नये. आपण मेहनत केली पाहिजे, पैसे योग्य ठिकाणी ठेवले पाहिजेत. आता बरेच लोक 2-3% जास्त मिळतात म्हणून म्युच्युअल फंड, तिथे गॅरंटी तर कसलीच नाही. कुठल्या तर मल्टी मार्केटिंग कंपन्यामध्ये ठेवतात. जसं टोरेसचा घोटाळा झाला. टोरेसमध्ये घोटाळा कसा झाला? शिकलेले उच्च शिक्षित लोकसुद्धा आहेत, डॉक्टर, इंजिनियर, वकील. मला काय म्हणायचं, तुम्ही किती शिकलात, किती पैसे कमवण्यापेक्षा तुम्ही इम्प्लिमेंट किती करता याला महत्त्व आहे. जसं आपण रोज जिवंत राहण्यासाठी जेवण करतो का नाही, तसंच आहे मित्रांनो. हे ज्ञान चांगल्या गोष्टी टिकवल्या पाहिजे सातत्यानं आणि लोकांना सांगितल्या पाहिजे, कारण लोक बघून ते अनुकरण करतात. तर पैसे आपल्याला ठेवायलाच पाहिजे मित्रांनो. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. 10% इंटरेस्ट रेट आहे मित्रांनो. कोणीही सेविंगला एवढं देत नाही. आणि पैसे बघा, FD तयार होते, मॅजिकल FD तयार होते. तुम्ही जर 9,000 रुपये महिना भरला, वर्षाला 1 लाख रुपये समजा, 15 वर्षात 15 लाख भरले की 20 लाख होतात. आणि नंतर तुम्हाला 20 लाखाचे सतत पैसे वाढत असतात, 1 करोड रुपयेपर्यंत वाढतात. आणि दरवर्षी 1 लाख रुपये मिळतात. इन्शुरन्स कवर वाढतो. मॅजिकल प्रॉडक्ट आहे का नाही? मग हे 99% लोकांना माहिती नाही. आज जे लोकांचे मॅच्युरिटी होतात ना, त्यांना हे माहितीच नाही प्लॅन. आणि माहिती होऊन काही लोक करत नाहीत. काय होतं माहिती आहे का, आपण जे कमवलेलं आहे वस्तू, मोबाईल असू द्या, कुठली वस्तू, आपण सोनं, चांदी, कपडे, पैसे आपण सिक्युअर करतो का नाही? कारण आपण त्याला पैसे देऊन आणलेलं आहे. आपल्याला परमेश्वरानं आयुष्य फुकट दिलेलं आहे, शरीराचे पार्ट दिलेले आहेत. बघा, एखाद्या जर अंगठा तुटला, हा बोट तुटलं, तर पैसे किती लागतील ते बोट बसवायला? एखाद्याचा दात जर पडला तर किती पैसे लागतील? मग आपण पैसे मोजल्यामुळं आपल्याला किंमत कळते. आपण निसर्गातनं आपल्याला परमेश्वरानं फुकट आपल्याला आयुष्य मिळालं, त्याच्यामुळे त्याची किंमतच नाही. आजसुद्धा बघा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती लोकांनी प्राणाची आहुती दिली, आयुष्यभर मेहनत घेतलेली, त्रास घेतलेला आहे. त्यांना माहिती आहे देशाच्या स्वातंत्र्याची किंमत. आपल्याला आहे का? मग आपण स्वातंत्र्य मिळालं तर आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण आता प्रयत्न केला पाहिजे. आम्ही एक सैनिक आहोत मित्र. तुमच्या कुटुंबाला आम्ही प्रोटेक्शन करतो. आम्ही मिलिटरीसारखं काम करतो आहे. तुम्हाला मिलिटरीचे लोक जे आहेत ना, सीमेचं रक्षण करतात. आम्ही आतल्या कुटुंबाचं रक्षण करतो. आणि आमच्याच गोष्टी ऐकल्या जात नाहीत, तर कसं होणार? बचत केली पाहिजे मित्रांनो, पैसा वाढवला पाहिजे. शेतकरी दरवर्षी पेरणी करतो कोणी? का करतो पेरणी? नाही केलं शेतकऱ्यांना खायला मिळेल का आपल्याला? मग पैशाची पेरणी केली पाहिजे ना. इथे गॅरंटेड आहे ना, पैशाची झाडं गॅरंटेड आहेत, प्रोटेक्टेड आहेत आणि कंटिन्यू त्याचे फळं मिळतात. जसं दरवर्षी पैसे मिळतात. पूर्वी असे प्लॅन नव्हते. आता सगळं काही चांगलं आहे मित्रांनो. पूर्वी लोक बचत करायची, खेड्यापाड्यात कुठं तर जमिनीत पैसे पुरायचे, घरच्याला सांगत नव्हते. उद्देश काय होता? की माहिती झाल्यानंतर खर्च होतील. शत्रुत्व नव्हतं, त्याचा उद्देश वेगळा होता. जसं शिवाजी महाराज पेटाऱ्यातनं आले ना, आग्रा येऊन सुटका झाली ना. म्हणजे काही गोष्टी सिक्रेट ठेवावं लागतात ना, त्याच्या पाठीमागे फायद्यासाठी ठेवावं लागतं. तसं आहे मित्रांनो.